बाहेर सोडायचा आहे, श्वास बाहेर सोडल्यानंतर उड्डाण आहे. हे जर आलं तर कधी आयुष्यात गर्भाशयाच्या तक्रार येणार नाही. ताई लोकांना इनफर्टिलिटी समस्या कधी येणार नाही. पीसीओडी समस्या कधी येणार नाही. पीसीओडी समस्या आहे ना, आता 10 महिलांमध्ये 9 महिलांना प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आज इनफर्टिलिटी समस्यावाल्या मुलंच होईना झालेले आहेत. जन्मदर हळूहळू कमी होत चाललाय. आपला देश महासत्ता होणार म्हणून सांगितलं कोणी, अब्दुल कलामांनी. कुठल्या बेसवर? कारण तरुणांचा देश आहे आपला. इतर देशामध्ये गेलं तर तरुणाई फार कमी आहे. त्यामुळे हे राष्ट्र बाद कसं होईल यासाठी अनेक बहिरी राष्ट्र आमच्या राष्ट्राला बाद करण्यासाठी, तरुण पिढी बर्बाद व्हावी यासाठी काही व्यसनाधीनता असेल, काही चायनीज पदार्थ असेल खाल्ल्यामुळे त्यांची हाडं ठिसूळ व्हावीत, कॅन्सरचं प्रमाण वाढावं, असे काही आजार सुरू केलेले आहेत. हे राष्ट्र वाचायचं असेल तर आपला निरोगी तर नैसर्गिक शेती करणं गरजेचं आहे, चांगलं खाणंपान असणं गरजेचं आणि शरीराला पूरक व्यायाम, ह्या 3 गोष्टी जपा, बस, काही गरज नाही. श्वास बाहेर सोडायचा आहे. खूप सिंपल आहे. आपण इथं MA विभाग शास्त्र योग चालू केलेलं आहे. हे शिकवलं जाते सगळं तिथं आपल्या इथं. आता फिजिकल विभागाला सुद्धा आपण BA योगा चालू करणार आहोत, तिथंही शिकवलं जाणार आहे. जास्तीत जास्त आपण ॲडमिशन घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. आणि हे ॲडव्हान्समध्ये शिकवणारे आपल्याकडे आपण शिक्षक लोक अवेलेबल आहोत. फक्त आपल्याला येणारा दर जो आहे तो कमी आहे, तो अजून वाढला पाहिजे. आणि इथं एक सेंटर आपण बनवणार, भविष्यात एक रिसर्च सेंटर बनलं पाहिजे योगाचं, असं आपला येतो. अनेक इथं कोल्हापुरात आपल्या योग परंपरा चांगले, अनेक योग विद्याधाम आहेत, अनेक काही संस्था योगाचे काम करत आहेत. त्यामुळं आपल्या सर्वांना माहीत पाहिजे की आपण हे शिकायचं आहे. शाळकरी मुलांतर येतच येतं. या व्यतिरिक्त नाही आलं तर मी आहे, तुम्ही याच, फक्त बघू कसं येत नाही. बघायचं आहे, परत एकदा श्वास घ्यायचा आहे. सहा शुद्धिक्रिया आहेत योगामध्ये, त्यातले ही एक नवली एक क्रिया आहे. आता आपण बघणार आहोत जलनेती क्रिया. ताई यावर तुम्ही पण इथं आमच्या